नाशिकच्या खाद्य संस्कृतीबद्दल सांगायचे म्हटले म्हणजे जसं पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, त्याचबरोबर नाशिकची मिसळ देखील 150 वर्ष जुनी परंपरा ह्या नाशिकात मिसळला आहे। त्याचबरोबर मिसळसोबत गोड खायचे म्हटल्यास सर्वांना आठवते ती जलेबी। अशातच नाशिकात गेल्या 66 ते 67 वर्ष जुनी बुधा हलवाई यांची जलेबी सर्वत्र प्रसिद्ध आहे। आज आपण जाणून घेणार आहोत यांची सुरुवात कशी झाली। आपल्या बरोबर बोलणार आहे ललित वाघ। हे बुधा हलवाई यांची तिसरी पिढी आहे। उच्च शिक्षण घेऊन देखील त्यांनी या व्यवसायाला पहिले प्राधान्य का दिले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आमची 1956 सालपासून आमची पिढी सुरू झालेली आहे। आमचे आजोबा कैलासवासी बुधाजी लक्ष्मण वाघ यांनी 1956 साली आमचं मिठाईचं जिलेबीचं दुकान सुरू केलं। त्याच्यात पहिले जिलेबी हा पदार्थ नाश्त्यात फक्त सकाळच्या दरम्यानच सुरू व्हायचा। आजोबांनी तो संध्याकाळी नाश्त्यात सर्वप्रथम सुरुवात केली जिलेबी काढायला। मग जिलेबी गिरायकांना तो पदार्थ सर्वात जास्त आवडू लागला जिलेबी। मग जिलेबी हा आमची मेन USP आहे। तर मग त्याच्यासोबत उपवासाच्या दिवशी आपल्याला जिलेबी देता यावी या संकल्पनेतून आजोबांनी बटाट्याची जिलेबी सुरू केली। आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र वर्षातून दोनदा आम्ही उपवासाची बटाट्याची जिलेबी बनवतो, की जी म्हणजे बाहेर प्रचलित कोणाला नाहीये की उपवासाची सुद्धा जिलेबी असू शकते। जिलेबी बरोबर मग आंबा बर्फी, पक्का पेढा, राघोदास लाडू, कोशिंबरी हे जे पदार्थ आहे की हे नाशिकचे मेन पदार्थ समजले जातात। मग आजोबांनी व्यवसाय तो सुरू केला। नंतर आमची दुसरी पिढी आली आणि आता आम्ही तिसरी पिढी। मी माझे 2 भाऊ आहेत, आम्ही पण ह्या व्यवसायातच आहोत। चांगलं शिक्षण घेतल्यानंतर पण आपण व्यवसाय का करावा किंवा आपण व्यवसायात काय यावं, की आजोबांनी किंवा आमचे दुसरे वडिलांनी, काकांनी जे परिश्रम घेतले गेले या व्यवसाय डेव्हलप करण्यामध्ये, तर तो आपल्याला अजून पुढे नेऊन वाढवता कसं काय नेता येईल या उद्देशाने आम्ही या व्यवसायात पडलो, की जेणेकरून आपल्याला ह्या व्यवसायात आणखी डेव्हलपमेंट करता येईल। त्यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला अजून नावारूपाला नेता येतील त्या दृष्टिकोनातून आम्ही व्यवसाय हा आम्ही तिघं पण करतो। आता आमच्या अगोदरची पिढी पण आहे व्यवसायामध्ये। महत्वाचं की गिरायकांना माल ताजा द्यावा, हे जे आजोबांनी आमच्या व्यवसायासाठी जे मेन हे ठेवलेलं आहे की गिरायक आपल्याकडे आल्यावर त्यांना माल ताजा दिला गेला पाहिजे, या उद्देशाने आम्ही आमचा व्यवसाय चालू ठेवतो। आपली जिलेबी तर हा मेन आयटम आहे। त्याच्यात आजोबा म्हणजे सुरुवातीपासून जे आहे जे आजोबांनी सांगितलेलं होतं की जिलेबी हा गरिबांचं सुद्धा स्वीट आहे, की त्यांना पण ते परवडेल या हिशोबाने अजून पण आम्ही ते रेट ठेवलेले आहेत। की जी आपली जिलेबी 240 रुपयेच किलो आपण त्याचा भाव ठेवला आहे। आता नवीन जिलेबी आपण गुळाची जिलेबी गिरायकांच्या मागणीनुसार सुरू केली, ती पण 280 रुपये किलो आहे, की जेणेकरून सर्वसामान्य सगळ्यांना ते परवडलं पाहिजे। आपल्याकडे श्रीमंत गिरायक तर येतच, त्याच्यासोबत गरीबाला सुद्धा परवडलं पाहिजे ह्या उद्देशाने आपण जिलेबीचा तो रेट पहिल्यापासून आजोबांनी ज्या पद्धतीने सांगितला आहे तो अजून ती गोष्ट फॉलो करतो आहे। गिरायकांकडनं योग्य मोबदला घेतला गेला पाहिजे, अवास्तविक दर कुठल्याच वस्तूचे ठेवले नाही पाहिजे, ती गोष्ट अजून पण आम्ही फॉलो करतो आहोत। आपल्याकडे आलेलं गिरायक हे सुखाने आणि आनंदाने आपल्याकडनं माल घेऊन गेलं पाहिजे, या गोष्टीने आम्ही अजून सगळ्या गोष्टी फॉलो करतो। दुकानातलं आपल्या मिठाईच्या दुकानाचं सर्वात जुनं आउटलेट तिवंदा चौक भद्रकाली मंदिराच्या मागे, तिथे आजोबांनी 1956 साली सुरू केलेला आहे।